ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। नमस्कार। वार्षिक राशी भविष्य 2024 यामध्ये आज बघणार आहोत वृश्चिक रास। वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कसे असेल हे थोडक्यात बघूया। वृश्चिक राशीला 6वा गुरु असल्याने थोडेसे गढूळ वातावरण असेल। घरच्यांशी तुमचे मतभेद असतील। घरातली लोक किंवा जवळचे लोक हे शत्रू असल्यासारखे भासतील, त्यामुळे त्यांच्याशी तुमचे मतभेद होतील। तुम्हाला एप्रिल पर्यंत आजारपण येण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही तब्येतीची जास्त काळजी घ्या। खाण्यापिण्याचे पथ्य पाळा, कारण तुम्हाला पोटाचे त्रास होऊ शकतात। एप्रिल नंतर तुम्ही मंगल कार्यासाठी प्रवास करू शकता, परंतु हा प्रवास आनंददायी नसेल। एप्रिल नंतर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी जमवून घ्याल, तुमच्यामधले मतभेद कमी होतील। जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अभ्यासात जास्त लक्ष घालण्याची गरज आहे, कारण विद्या अर्धवट राहू शकते, तुम्ही शिक्षण अर्धवट सोडू शकता। संततीच्या आजारपणाबद्दल तुम्ही चिंता कराल। घरातल्यांबद्दल तसेच घरातल्या वातावरणाबद्दल, घरातल्या लोकांबद्दल तुम्हाला चिंता वाटू शकते। तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी कामे भरपूर असतील, पण त्या मानाने आर्थिक लाभ होणार नाहीयेत, त्यामुळे जिथे फायदा नसेल तिथे उगाच अंगावरती कामे घेऊ नका। जर तुम्ही संततीसाठी प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला काही मेडिकल इश्यू असतील तर त्याचे उपचार वेळेतच करून घ्या, कारण तुम्हाला त्यामध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे। विवाह इच्छुकांनी सुद्धा त्या दिशेने निर्णय वेळेवरती घ्यावे, कारण त्यातही अडथळे येण्याची शक्यता आहे। एप्रिल नंतर तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होण्याचेही योग येत आहेत, परंतु खर्चही त्या मानाने वाढणार आहेत। तुम्हाला नातेवाईकांवरती जास्त खर्च करावा लागणार आहे। आता बघूया ह्या वर्षी आपल्याला काय उपाय करायचे आहेत। तुम्हाला रेड जॅस्पर आणि सिट्रिन हे क्रिस्टल तुम्हाला हातात धारण करायचे आहेत, किंवा तुमच्या वर्क डेस्कवरही तुम्ही हे क्रिस्टल ठेवू शकता। तुम्हाला 2, 3 व 13 मुखी रुद्राक्ष वापरायचे आहेत, ते तुमच्यासाठी फायदेशीर असतील। ह्या वर्षात तुम्हाला कमीत कमी प्लास्टिकचा वापर करायचा आहे, प्लास्टिकच्या वस्तू वापरणं टाळायचं आहे। रविवारी ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला केशरी रंगाची मिठाई दान करायची आहे। कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी जाताना तुम्हाला लाल व नारंगी रंग वापरायचा आहे। डार्क निळा तसेच काळा रंग तुम्हाला अशुभ आहे। हिरवा रंग सुद्धा तुम्ही टाळायचा आहे। हे वर्ष तुम्हाला अधिक भरभराटीचे आणि आनंदाचे राहो। धन्यवाद।